नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र या विषयावरील 100 महत्त्वाचे प्रश्न महा TETसाठी आवश्यक असणारे. प्रश्न क्रमांक 1 सुरू करूया. बघा, मानसशास्त्राची पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1869 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे कोणी स्थापन केली? उत्तर राहणार आहे विल्हेम वुंट. प्रश्न क्रमांक 2 बघा, बालकाच्या विकासाची दिशा ही डोक्याकडून पायाकडे असते. या विकासाच्या तत्वाला काय म्हणतात? तर उत्तर राहणार आहे शीर्ष पुच्छ अभिमुखता तत्व. मित्रांनो, 100 प्रश्न आपण अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे, व्हिडिओला लाईक करावे आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे का तर त्यासाठी YES टाईप करावे. आणि ही संपूर्ण PDF जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये PDF फक्त एवढं टाईप करा, तुमच्यापर्यंत PDF पोहोचवल्या जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. प्रश्न क्रमांक 3 बघा, अनुमान दिलेला आहे बालकाचा शारीरिक विकास हा त्याच्या मानसिक विकासाला गती देतो. त्याचे कारण विकासाची सर्व क्षेत्रे एकमेकांशी आंतरसंबंधित असतात. तर योग्य उत्तर काय राहणार आहे? बघा, A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R याचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 4, जीन प्याजे यांच्या मते मुलं कोणत्या अवस्थेत अमूर्त विचार करण्यास सुरुवात करते? आपलं उत्तर राहणार आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणजे औपचारिक कारक अवस्था. प्रश्न क्रमांक 5, अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान हा प्रयोग कुत्र्यावर कोणी केला? आपलं उत्तर राहणार आहे इव्हन पावलोव यांनी. आपण पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, प्रयत्न प्रमाण म्हणजे ट्रायल अँड एरर ही अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? ज्यासाठी त्यांनी मांजरावर प्रयोग केला होता? तर एडवर्ड थॉर्नडाईक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, लेव वायगोस्की यांच्या सिद्धांतानुसार बालकाच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती गोष्ट बजावते? तर ते आहे सामाजिक संवाद आणि संस्कृती, सोशल इंटरॅक्शन. प्रश्न क्रमांक 8, वर्गामध्ये बहुभाषिकतेला एक अडथळा न मानता संसाधन मानले पाहिजे हे अनुमान आहे. त्याचे कारण बालकाची मातृभाषा त्यांच्या संज्ञानात्मक विकास मध्ये मदत करते. तर मित्रांनो, A आणि R दोन्ही बरोबर आहे आणि R हे याचे योग्य स्पष्टीकरण राहणार आहे. आपलं योग्य उत्तर आहे. क्रमांक 9, कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार मुलं शिक्षेच्या भीतीपोटी आज्ञा पाळते ती अवस्था कोणती? तर आपले उत्तर राहणार आहे पूर्व परंपरागत पातळी म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल. 10 नंबर, मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हणजे इन्साइटफुल लर्निंग हा सिद्धांत कोणी मांडला आणि त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? तर कोहलर यांनी सिद्धांत मांडला. यांनी सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केला. लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. 11 नंबर, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत 2 फॅक्टर थेरी कोणी मांडला? ज्यामध्ये सामान्य G आणि विशिष्ट S घटकांचा समावेश आहे? तर आपले उत्तर आहे चार्ल्स स्पियरमन. मित्रांनो, PDF टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. तर PDF असा शब्द कमेंटमध्ये टाईप करा, तुम्हाला लगेच PDF उपलब्ध करून देण्यात येईल. 12 नंबरचा प्रश्न, गारेट यांच्या मते विचार प्रक्रिया ही कोणत्या प्रकारच्या वर्तनाचा भाग आहे? तर आपले उत्तर राहणार आहे आंतर किंवा सुप्त वर्तन. 13 नंबर, बालकाच्या वाढ आणि विकासावर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा अंतर्गत घटक कोणता आहे? तर उत्तर आहे अनुवांशिकता म्हणजे हेरिडिटी. 14 नंबर, अनुमान दिलेला आहे सर्व बालकांचा विकासाचा दर हा एकसारखाच असतो. त्याचे कारण दिलेले आहे विकासाची प्रक्रिया ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. उत्तर बघा, चुकीचे आहे म्हणजे सर्व बालकांचा विकासाचा दर वेगवेगळा असतो, एकसारखा नसतो. परंतु R बरोबर आहे, विकासाची प्रक्रिया ही सातत्यपूर्ण चालते. बरोबर आहे, कारण विकास वैयक्तिक भिन्नतेनुसार होतो. प्रश्न क्रमांक 15, किशोरावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले? तर आपले उत्तर राहणार आहे स्टेनली हॉल यांनी म्हणले. 16 नंबर, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी मुख्य प्रवाहातील शिक्षणाची शिफारस कोणी करणारी संकल्पना कोणती? तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशक शिक्षण. 17 नंबर, ॲल्बर्ट बँडुरा यांनी कोणत्या अध्ययनाचा सिद्धांत मांडला जो निरीक्षणावर आधारित आहे? तर मित्रांनो, सोशल लर्निंग थेरी म्हणजे सामाजिक अध्ययन सिद्धांत. प्रश्न जर चांगले वाटत असेल तर एक लाईक तुमच्याकडून मला हवं आहे ते नक्की करा. बुद्ध्यांक काढण्याचे अचूक सूत्र काय आहे? तर बुद्ध्यांक काढण्याचे अचूक सूत्र मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100 असे असणार आहे. 19 नंबर, अध्ययनाचे हस्तांतरण होताना जेव्हा पहिल्या अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनात कोणताही फायदा किंवा तोटा होत नाही त्याला काय म्हणतात? तर त्याला झिरो ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे शून्य संक्रमण म्हणतात. 20 नंबर, विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यमापन स्वतः करण्याची संधी देणे याला मूल्यमापनाचा कोणता प्रकार म्हणतात? तर याला सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वमूल्यमापन म्हणतात. 21 नंबर, मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी म्हणजे बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी प्रतिपादित केला? तर हार्वर्ड गार्डनर यांनी दिलेला. 22 नंबर, अनुमान दिलेला आहे बालके त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातून आणि अनुकरणातून भाषा शिकतात. कारण आहे भाषा विकास हा पूर्णपणे अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. तर मित्रांनो, इथे बघा अनुमान A बरोबर आहे पण कारण चुकीचे आहे.
कारण भाषा विकासात वातावरणावरणही महत्त्वाचे आहे. भाषा विकासात वातावरण महत्त्वाचे आहे. 23 प्रगतिशील शिक्षणाचे म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जॉन डुई यांना ओळखले जाते. 24 अध्ययनात पठार अवस्था निर्माण होण्याचे मुख्य कारण काय असते? तर थकवा, रस कमी होणे किंवा प्रेरणेचा अभाव. 25 स्किनर यांनी मांडलेल्या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये कशावर जास्त भर दिला आहे? प्रबलीकरण रेन्फोर्समेंटवर जास्त भर दिलेला आहे. 26 नंबर जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतच्या काळाला पियाजे यांनी कोणती अवस्था म्हटले आहे? संवेदीकारक अवस्था सेन्सरी मोटर स्टेज. 27 नंबर भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जगप्रसिद्ध कोणी केली? तर डॅनियल गोलमन. इमोशनल इंटेलिजन्स. प्रश्न क्रमांक 28 व्यक्तिमत्व मापनाची रोशारशाहीच्या डागांची चाचणी हा कोणत्या प्रकारचा चाचणी प्रकार आहे? प्रक्षेपण तंत्र प्रोजेक्टिव्ह टेक्निक उत्तर आहे. 29 नंबर एखाद्या उद्दीपकाविषयी मनामध्ये निर्माण होणारी पहिली संवादात्मक जाणीव म्हणजे काय? तर संवेदना सेन्सेशन उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 30 संवेदनांना जेव्हा मन अर्थ लावते तेव्हा तिचे रूपांतर कशात होते? अवबोध परसेप्शन उत्तर राहणार आहे. विस्मरणाचे नियम आणि विस्मरणाचा वक्र सर्वप्रथम कोणी मांडला? उत्तर आहे हर्मन एबिंगहॉस. 32 नंबर अनुमान दिलेला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले पाहिजे, कारण प्रश्न विचारल्याने मुलांची जिज्ञासा आणि चौकस बुद्धी वाढते. तर मित्रांनो इथे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण राहणार आहे. आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता मोजण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विचारांची गरज असते? तर डायव्हर्जंट थिंकिंग अपसारी विचार. 34 नंबर डिक आणि कॅरे यांच्या प्रतिमानुसार शैक्षणिक आराखडा तयार करताना पहिली पायरी कोणती असते? तर इन्स्ट्रक्शनल गोल्स उद्दिष्टे निश्चित करणे. 35 अध्यापन म्हणजे काय? टीचिंग म्हणजे काय? उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला योग्य दिशा देणे आणि वातावरणाची निर्मिती करणे. करून शिका हे तत्त्व कोणत्या शिक्षण प्रणालीचे मूळ आहे? प्रगतिशील आणि बालकेंद्रित शिक्षण. 37 नंबर मानसशास्त्राच्या रचनावाद संप्रदायानुसार ज्ञान हे कसे प्राप्त होते? तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची रचना करतो. 38 अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटी अंतर्गत वाचनाच्या दोषाला काय म्हणतात? आपलं झालेलं आहे डिस्लेक्सिया म्हणतात. 39 लिहिण्याच्या अक्षमतेशी किंवा दोषांशी संबंधित असणाऱ्या आजाराला काय म्हणतात? तर झालेला आहे डिस्ग्राफिया. गणितातील क्रिया करण्याच्या अक्षमतेला काय म्हणतात? झालेला आहे डिस्कॅल्कुलिया. 41 बालकांच्या हक्कासाठी आलेला शिक्षण हक्क कायदा RTE ॲक्ट भारतात कधीपासून लागू झाला? तर 1 एप्रिल 2010. 42 मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्यापनची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर ड्वाइट ॲलेन यांनी मांडली. 43 ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार अध्ययनाची 3 क्षेत्रे कोणती आहेत? तर ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक क्षेत्र. 44 माहितीचे वर्गीकरण करणे, तुलना करणे आणि स्पष्टीकरण देणे हे ब्लूमच्या कोणत्या पातळीवर येते? तर उत्तर आहे आकलन या पातळीवर येते कम्प्रिहेन्शन. 45 ॲब्राहम मॅस्लो यांनी मानवाच्या गरजांचा कोणता सिद्धांत मांडला? गरजांचा पदानुक्रम सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे. हायरार्की ऑफ नीड्स. 46 नंबर मॅस्लो यांच्या मते मानवाची सर्वोच्च गरज कोणती आहे? तर उत्तर आहे आपलं आत्मप्रत्ययीकरण आणि आत्मसाक्षात्करण. प्रश्न क्रमांक 47 TET थीमॅटिक परसेप्शन टेस्ट ही व्यक्तिमत्व चाचणी कोणी विकसित केली? तर आपले उत्तर राहणार आहे मॅरे आणि मॉर्गन. प्रश्न क्रमांक 48 मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत कोणती मानली जाते? तर निरीक्षण पद्धत सगळ्यात जुनी पद्धत मानली, नैसर्गिक आणि जुनी पद्धत मानली जाते. 49 एखादी व्यक्ती स्वतःचे दोष लपवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे नाव पुढे करते, या संरक्षण यंत्रणेला काय म्हणतात? तर याला समर्थन रॅशनलायझेशन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 50 स्वतःचे अपयश विसरण्यासाठी परीक्षेची पद्धत वाईट होती असे म्हणणे हे कोणत्या प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? तर अंगूर आंबट आहेत. प्रश्न क्रमांक 51 स्मरण मेमरी प्रक्रियेतील 4 महत्त्वाच्या पायऱ्यांचा योग्य क्रम काय आहे? ग्रहण, टिकून ठेवणे, पुनरुत्पादन आणि ओळख. 52
कार्ल रॉजर्स यांनी कोणत्या प्रकारच्या समुपदेशनाचा पुरस्कार केला? तर उत्तर राहणार आहे नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे अनिर्देशित समुपदेशन. 53 नंबर, शिक्षकाने वर्गात वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन पद्धती बदलली पाहिजे, त्याचे कारण दिलेले आहे. वर्गातील सर्व मुलांची बुद्धिमत्ता आणि शिकण्याची गती एकसारखीच असते. उत्तर राहणार आहे ए बरोबर आहे, पण आर चुकीचे आहे. 54 नंबर, आंतरदृष्टीद्वारे होणाऱ्या अध्ययनात कशाला सर्वात जास्त महत्त्व असते? तर होल सिच्युएशन, समस्येचे समग्र आकलन. प्रश्न क्रमांक 55, समान घटक उपपत्ती थेअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स हा अध्ययन संक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 56, ब्रुनर यांच्या मते अध्ययनाच्या प्रातिनिधिक रचनेच्या 3 अवस्था कोणत्या? पहिलं कृतीप्रधान, प्रतिमाप्रधान आणि चिन्हप्रधान. 57, अध्ययन मुळे व्यक्तीच्या वर्तनात कोणता बदल होतो? तर उत्तर राहणार आहे कायमस्वरूपी आणि सापेक्ष बदल. 58 नंबर, मानसिक वय ही संकल्पना सर्वात आधी कोणी मांडली? तर ॲल्फ्रेड बिने यांनी 1908 मध्ये मांडली. 59, अवधानाचे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या 2 प्रकारात केले जाते? तर उत्तर आहे ऐच्छिक अवधान आणि अनैच्छिक अवधान. 60 नंबर, व्यक्तीच्या अंतप्रेरणेला किंवा वर्तनाला गती देणाऱ्या घटकाला काय म्हणतात? तर मोटिवेशन, प्रेरणा. 61, गेस्टॉल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ काय होतो? तर समष्टी, पूर्णाकृती किंवा आकृती बंध. 62, समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने कोणाचा समावेश होतो? तर उत्तर आहे वर्धायमर, कोपका आणि कोहलर. 63 नंबर, मुलांमध्ये लिंग भूमिका जेंडर रोल्स कशामुळे ठरतात? तर सोशलायझेशनमुळे, सामाजिकरण आणि संस्कृतीमुळे. 64, थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाचे मुख्य 3 नियम कोणते? पहिला सज्जतेचा, सरावाचा आणि परिणामाचा, असे 3 नियम आहेत. 65, जेव्हा पूर्वीचे शिक्षण नवीन शिक्षणात अडथळा ठरते तेव्हा त्याला काय म्हणतात? ऋणात्मक संक्रमण म्हणजे निगेटिव्ह ट्रान्सफर. 66, गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेची जी रचना मांडली तिला काय म्हणतात? तर स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट, त्रिमितीय बुद्धिमत्ता उपपत्ती. 67, कुमारावस्था हा बालकाच्या विकासातील कोणत्या वयोगटाचा काळ मानला जातो? तर वर्ष 12 ते 18. 68 नंबर, विधान कारण दिलेलं आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांचा सामाजिक आणि शारीरिक विकास जलद गतीने होतो. खेळामुळे मुलांमध्ये सांघिक भावना आणि सहकार्य वाढीस लागते. उत्तर आहे ए आणि आर बरोबर आहे आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 69, ADHD हा प्रामुख्याने कशाशी संबंधित असणारा दोष किंवा विकार आहे? ADHD अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हे अवधान केंद्रीकरण न होणे आणि अतिचंचलता. प्रश्न क्रमांक 70, अध्यापनाची उद्गामी पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? तर उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. अध्यापनाची अवगामी पद्धत म्हणजे काय? तर नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. 72, प्रकल्प पद्धतीचे प्रणेते कोण? तर विल्यम किलपॅट्रिक. 73, बालकाचे सामाजिकरण करणारी पहिली आणि सर्वात प्रभावी संस्था कोणती? तर फॅमिली, कुटुंब. 74 नंबर, डॅनियल गोलमन यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेचे 5 मुख्य घटक कोणते? तर आत्मजाणीव, आत्मनियंत्रण, आत्मप्रेरणा, परानुभूती आणि सामाजिक कौशल्ये. मित्रांनो, हे प्रश्न आवडत असेल तुम्हाला तर एक लाईक करा आणि पार्ट 2 साठी नक्की कमेंट करा आणि PDF आणि आपल्या टेलिग्रामला मिळणार आहे तर PDF नक्की टाईप करा हवी असेल तर आणि YES कमेंटमध्ये नक्की सांगा. 75, मुलांमध्ये नैतिकतेचा विकास कसा होतो यावर प्रदीर्घ संशोधन करणारे 2 मुख्य मानसशास्त्रज्ञ कोण? तर एक जीन प्याजे आणि दुसरे लॉरेन्स कोहलबर्ग. 76 नंबर, एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकास सिद्धांतानुसार सायको सोशल थिअरी एकूण किती अवस्था आहेत? तर एकूण 8 अवस्था आहेत. 77 नंबर, एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार किशोरावस्थेतील मुख्य संघर्ष कोणता असतो? तर आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन म्हणजे ओळख विरुद्ध भूमिका भ्रम. प्रश्न क्रमांक 78, विशेष बालकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी कोणती पद्धत सर्वात जास्त उपयुक्त ठरते? तर व्यक्ती इतिहास पद्धत म्हणजे केस स्टडी मेथड. 79 नंबर, सतत आणि सर्वकष मूल्यांकन CCEचा मुख्य उद्देश काय आहे? तर बालकांच्या विकासाच्या सर्व बाजूने म्हणजेच शैक्षणिक आणि सहशैक्षणिक मूल्यमापन करणे. प्रश्न क्रमांक 80, शिक्षकाने वर्गात दिलेल्या गृहपाठाचे मुख्य उद्दिष्ट काय असावे? तर वर्गात शिकलेल्या संकल्पनांचा सराव आणि दृढीकरण करणे. 81 नंबरचा प्रश्न आहे, अनुमान दिलेला आहे. मुलांच्या चुकीच्या उत्तरावर शिक्षकाने त्यांना वर्गात शिक्षा केली पाहिजे. त्याचे कारण, शिक्षेमुळे मुले पुन्हा चुका करत नाही. तर एक लक्षात ठेवा, शिक्षा ही शब्द निगेटिव्ह आहे म्हणून दोन्ही ऑप्शन चुकीचे राहणार आहे. ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 82, जीन प्याजे यांच्या मते अहम केंद्रित विचार मुलांमध्ये प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत दिसून येतो? तर उत्तर राहणार आहे पूर्व कारकावस्था. 83 नंबर, ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? तर उत्तर आहे लेव वायगोस्की. वायगोस्की यांच्या सिद्धांतातील स्कॅफोल्डिंग म्हणजे काय?
तर उत्तर आहे मुलाला शिकताना प्रौढांकडून दिली जाणारी तात्पुरती मदत. 85 नंबर इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कोणी केले? तर कार्ल जुंग यांनी केले. 86 नंबर क्रियात्मक संशोधनचा मुख्य उद्देश काय असतो? तर वर्गातील किंवा शाळेतील तात्कालीन समस्या सोडवणे. प्रश्न क्रमांक 87 एखाद्या परिस्थितीचे किंवा वस्तूचे हुबेहूब मानसिक चित्र डोळ्यासमोर उभे राहणे म्हणजे काय? तर प्रतिमा, इमेज. 88 सृजनशीलतेचे 4 महत्त्वाचे घटक कोणते आहेत? तर अस्खलितता, फ्लुएन्सी, लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी, मौलिकता, ओरिजिनॅलिटी आणि सविस्तर मांडणी, इलॅबोरेशन. 89 बुद्धिमत्ता मापनाची पहिली यशस्वी चाचणी अल्फ्रेड बिने यांनी सायमन यांच्या मदतीने कधी तयार केली? तर उत्तर आहे 1905 मध्ये. 90 नंबर स्वमग्नता ऑटिझम हा आजार असणाऱ्या बालकांमध्ये प्रामुख्याने कोणती अडचण दिसून येते? तर उत्तर सामाजिक संवाद आणि संप्रेषणात अडचण येणे. 91 व्यक्तिमत्वाचा मनोविश्लेषणवादी सिद्धांत कोणी मांडला? तर सिग्मंड फ्राईड यांनी. 92 फ्राईड यांच्या मते मानवी मनाचे 3 स्तर कोणते आहेत? तर बोधमन, उपबोधमन आणि अबोधमन. 93 नंबर फ्राईड यांच्या व्यक्तिमत्वाच्या संरचनेत इदम, अहम आणि पराहम पैकी कोणता घटक पूर्णपणे सुखवादी तत्वावर काम करतो? तर इदम म्हणजे ईड. 94 अध्यापन सूत्रे मधील सर्वात सोपे आणि नैसर्गिक सूत्र कोणते मानले जाते? तर ज्ञानाकडून अज्ञानाकडे. 95 नंबर एखादी गोष्ट शिकण्याची आंतरिक इच्छा किंवा तयारी असणे याला थॉर्नडाईकच्या नियमानुसार काय म्हणतात? तर उत्तर सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. 96 सराव हा माणसाला परिपूर्ण बनवतो हे विधान थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाचे समर्थन करते? उत्तर सरावाचा नियम. 97 वर्गामध्ये लोकशाही वातावरण असावे त्याचे कारण लोकशाही वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढते. तर उत्तर आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 98 विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी मोडून काढणे यासाठी पावलावची कोणती उपपत्ती उपयुक्त ठरते? तर अभिजात अभिसंधान उपपत्ती, क्लासिकल कंडिशनिंग. 99 नंबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवा आकृतिबंध काय आहे? तर 5+3+3+4. प्रश्न क्रमांक 100 बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे? तर उत्तर आहे बालकाच्या वर्तनाचा, विकासाचा आणि त्याच्या अध्ययन प्रक्रियेचा सर्वांगीण अभ्यास करून त्याला योग्य दिशा देणे. ही PDF तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये PDF नक्की टाईप करा. चॅनलसोबत जुळून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.